मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न अभ्यासणार आहोत. एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला संडे स्पेशल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील हा भाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. आपले पर्याय आहेत: ए मराठवाडा, बी कोकण, सी विदर्भ, डी खानदेश. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मराठवाडा. मराठवाडा हा भाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. प्रश्न दुसरा, इतिहास प्रसिद्ध आगा खान पॅलेस कुठे आहे? आपले पर्याय आहेत: ए पुणे, बी मुंबई, सी औरंगाबाद, डी बडोदा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे. इतिहास प्रसिद्ध आगा खान पॅलेस पुणे येथे आहे. प्रश्न तिसरा, गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली? आपले पर्याय आहेत: ए शिवाजी महाराज, बी महात्मा गांधी, सी पंडित नेहरू, डी लोकमान्य टिळक. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक. गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. प्रश्न चौथा, आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: ए पंडित नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी जगदीशचंद्र बोस. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेना खालीलपैकी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न पाचवा, जन गण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? आपले पर्याय आहेत: ए 1990, बी 1912, सी 1913, डी 1911. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1911. जनगण मन हे गीत काँग्रेस अधिवेशनात 1911 या वर्षी प्रथम गायले गेले. प्रश्न सहावा, करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला? आपले पर्याय आहेत: ए महात्मा गांधी, बी सुभाषचंद्र बोस, सी भगतसिंग, डी चंद्रशेखर आझाद. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महात्मा गांधी. करेंगे या मरेंगे हा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. प्रश्न सातवा, भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण? आपले पर्याय आहेत: ए सॅम पित्रोदा, बी बॅरिस्टर मालकर, सी महेश स्वामी, डी श्रीराम भी वेलणकर. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीराम भिकाजी वेलणकर. भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर हे आहेत. प्रश्न आठवा, राजा राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? आपले पर्याय आहेत: ए शतपत्रे, बी दिनबंधू, सी प्रभाकर, डी संवाद कौमुदी. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संवाद कौमुदी. राजा राममोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न नववा, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? आपले पर्याय आहेत: ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड माउंटबॅटन, डी लॉर्ड ॲटली. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड डलहौसी. भारतात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली. प्रश्न दहावा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? आपले पर्याय आहेत: ए भारताचा शोध, बी गीता रहस्य, सी दी ग्रेट रिबेलियन,
डी गुलामगिरी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारताचा शोध. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी भारताचा शोध हे पुस्तक लिहिले. मित्रांनो, कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? आपले पर्याय आहेत ए लाला लजपत राय, बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सी बिपिनचंद्र पाल, डी लोकमान्य टिळक. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. खालीलपैकी सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जहाल गटातील नाहीत. प्रश्न 12वा. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या वर्षी झाला? आपले पर्याय आहेत ए 1869, बी 1889, सी 1861, डी 1856. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1869. 1869 या वर्षी महात्मा गांधीजींचा जन्म झाला. प्रश्न 13वा. महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्याचे प्रेरणास्थान कोण होते? आपले पर्याय आहेत ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी महात्मा फुले, सी क्रांतिसिंह नाना पाटील, डी यापैकी सर्व. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रांतिसिंह नाना पाटील. महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्याचे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील हे होते. प्रश्न 14वा. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? आपले पर्याय आहेत ए गो ग आगरकर, बी लोकमान्य टिळक, सी गोपालकृष्ण गोखले, डी राजा राममोहन रॉय. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक संघाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. प्रश्न 15वा. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? आपले पर्याय आहेत ए ईश्वरचंद्र विद्यासागर, बी लोकमान्य टिळक, सी वी रा शिंदे, डी महात्मा फुले. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ईश्वरचंद्र विद्यासागर. विधवा विवाह हे पुस्तक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिले. प्रश्न 16वा. मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? आपले पर्याय आहेत ए फिरोजशाह मेहता, बी दादाभाई नौरोजी, सी जगन्नाथ शंकर शेठ, डी भाऊदासजी लाड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना म्हणत होते. प्रश्न 17वा. सतीबंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने कायदा केला? आपले पर्याय आहेत ए लॉर्ड रिपन, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड मेयो, डी विल्यम बेंटिक. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विल्यम बेंटिक. सतीबंदीसाठी विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने कायदा केला. प्रश्न 18वा. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे नाव काय आहे? आपले पर्याय आहेत ए वीरभूमी, बी राजघाट, सी संघर्षस्थळ, डी यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीरभूमी. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे वीरभूमी हे नाव आहे. प्रश्न 19वा. भारत चीन युद्ध कधी झाले? आपले पर्याय आहेत ए 1971, बी 1962, सी 1959, डी 1975.
आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1962. भारत चीन युद्ध 1962 या वर्षी झाले. प्रश्न 20वा. पुणे करार कोणत्या वर्षी झाला? आपले पर्याय आहेत ए 1931, बी 1932, सी 1933, डी 1935. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1932. पुणे करार 1932 या वर्षी झाला. अरे बापरे, अजूनपर्यंत आपण व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नाही? प्लीज करून टाका. त्यामुळे आपले काहीच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा जरूर मिळते. चला तर आपला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे उद्गार कोणाचे आहेत? आपले पर्याय आहेत ए गोपाळकृष्ण गोखले, बी लाला लजपतराय, सी बाळ गंगाधर टिळक, डी गो ग आगरकर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे उद्गार बाळ गंगाधर टिळक यांचे आहेत. प्रश्न 22वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? आपले पर्याय आहेत ए 1881, बी 1888, सी 1885, डी यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 या वर्षी झाली. प्रश्न 23वा. बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर कोणी गोळी झाडली? आपले पर्याय आहेत ए भगतसिंग, बी मंगल पांडे, सी अनंत कान्हेरे, डी यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगल पांडे. बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. प्रश्न 24वा. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा रद्द केला? आपले पर्याय आहेत ए लॉर्ड रिटर्न, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड कॅनिंग, डी लॉर्ड मेयो. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन या गव्हर्नर जनरलने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा रद्द केला. प्रश्न 25वा. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? आपले पर्याय आहेत ए 1960, बी 1956, सी 1948, डी 1950. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1956. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य 1956 या वर्षी अस्तित्वात आले. प्रश्न 26वा. संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती? आपले पर्याय आहेत ए इंदिरा गांधी, बी संजय गांधी, सी जयप्रकाश नारायण, डी मोरारजी देसाई. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जयप्रकाश नारायण. संपूर्ण क्रांती ही घोषणा जयप्रकाश नारायण यांनी दिली होती. प्रश्न 27वा. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यात तुफान सेना स्थापन झाली होती? आपले पर्याय आहेत ए सोलापूर, बी पुणे, सी सातारा, डी कोल्हापूर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातारा. महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यात तुफान सेना स्थापन झाली होती. प्रश्न 28वा. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? आपले पर्याय आहेत ए 1915, बी 1917, सी 1916, डी 1919.
आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1917. महात्मा गांधी यांनी चंपारण येथे 1917 या वर्षी पहिला सत्याग्रह केला. प्रश्न 29वा. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? आपले पर्याय आहेत ए दलाई लामा, बी मोमान, सी गयान मोजे, डी पी ए संगमा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दलाई लामा. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे दलाई लामा. प्रश्न 30वा. बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? आपले पर्याय आहेत ए सरदार पटेल, बी महात्मा गांधी, सी कस्तुरबा गांधी, डी महादेव देसाई. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सरदार पटेल. बारडोली सत्याग्रह हा सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. मित्रांनो, आजचा संडे स्पेशल व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.